नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. फ्रेंड्स, आजचा दिवस तर इतका छान होता, पण संध्याकाळी हा गारांचा पाऊस तुम्ही बघताच आहे. इतका गारांचा पाऊस झाला भयंकर. सकाळपासून तर आभाळाचं वातावरण झालंच होतं. आणि आम्ही इतकं छान मस्त आलं गवती चहा टाकून इथे चहा पिला. आणि चहा पिला तरी पण असं मन काही भरतच नव्हतं. आणि त्याच्यानंतर थोडा वेडेपणा काय झाला की आम्ही मस्त इतकं थंड थंड कलिंगड पण खाल्लं इथे या वातावरणात. थोडासा वेडेपणाच म्हणता येईल, पण इतकं छान वाटलं. थंड हवा, थंड इतका मातीचा सुगंध इतका छान येत होता. मन अगदी प्रसन्न झालं. त्यानंतर चालू झाली आमची किचनमधली धमाल. तर स्वयंपाकाची तयारी करायची होती. संध्याकाळची वेळ होती. तर आजचा मेनू होता शेवग्याची शेंगा होत्या बटाट्यामध्ये, मिरचीची भजी होते, भात चपाती होती आणि तोंडी लावायला आपलं काही ना काही असतंच. तर इथे मी एकदम साधे सिंपल पद्धतीने शेवग्याची भाजी बनवून घेतली. म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये याची फुल रेसिपी मी दिलेली आहे फ्रेंड्स, तुम्ही तिथे जाऊन नक्की इथं बघू शकता. आणि मस्त फक्त प्लेन याच्यात मेन इन्ग्रेडियंट मी शेंगदाण्याचा कूट टाकला होता. अशी ती छानपैकी भाजी बनवून घेतली मी. आणि भाजीचा सुगंध पूर्ण घरामध्ये इतका छान येत होता ना. आणि भाजी टेस्टला पण इतकी सुंदर झाली ती. छान सर्वांनी एकदम मन भरून खाल्ली. सर्वांना एकदम छान वाटलं. आणि त्यानंतर काय मिरचीची भाजी बनवायला घेतली. आता सीन असं झाला की त्या मिरच्या बघूनच असं वाटत होतं इतक्या तिखट असतील. पण म्हटलं आता घेतल्या आहे, भजी बनवायची ठरवलेलेच आहे, तर आता बनवूयाच. पण आज खाताना विचार केला ही किती तिखट असेल. आणि पुढच्या घासात तर काय झालं बापरे, डोळ्यातून पाणी, तोंडातून आग. आणि सगळे माझ्याकडे बघून इतके हसत होते बापरे. आणि इतके हसत होते की घरात हा कॉमेडी सीन बघून आहे ना इतकं सगळ्यांचं मनच प्रसन्न झालं. म्हणजे आणि आमच्याकडे ॲक्च्युली फ्रेंड्स लाईटसुद्धा नव्हती आहे, पण आम्ही सर्वजण इतकं एकत्र बसलो होतो ना. आणि त्यात माझी मिरचीची भजी खाताना अशी अवस्था होती का माझ्याकडे बघून ॲटोमॅटिक कोणाला पण हसूच येत होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही छान मस्त इथे एन्जॉय केले मिरचीची भजी सर्वांनी. आणि मग थोडासा चहा उरलेला होता, तो मस्त आम्ही इथे परत पिऊन घेतला. आणि फ्रेंड्स, आता ॲक्च्युली हा पाऊस नको आहे. आता ह्या पावसाने खूप सारे नुकसान केलेले आहे, पण आता आपण काहीच करू शकत नाही आहे. आता हे सर्व निसर्गाचं ठरलेलं आहे, आपण नाही काय करू शकत आता. पण चलो, जे आहे ते आपल्याला इथे ॲक्सेप्ट करायचं आणि पुढे चालायचं आहे. आणि ही मिरचीच्या भज्यांची सुद्धा रेसिपी मी शेअर केलेली आहे शॉर्ट्स व्हिडिओला. आणि दिवसाचा शेवट आमचा आम्ही छान आईस्क्रीम खाल्ली, थंड हवेत थंड आईस्क्रीम.